नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी खुशखबर तुम्हाला आज मिळालेलीच आहे की या वर्षीपासून आपली MST CET 2 वेळा होणार आहे। पहिल्यांदा ती एप्रिल महिन्यात असणार आहे, तर नंतर ती मे महिन्यात होणार आहे। त्यामुळे आता जीवोतून कामाला लागा। सो हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, हे PYQs तुमच्या कामाला येणार आहेत। त्यामुळे हे व्हिडिओज डेली पाहत राहा आणि येणाऱ्या काळामध्ये आपली वन शॉट सिरीज सुद्धा लॉन्च होते लवकरच। त्यामुळे स्टे ट्यून्ड। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। चला, आपल्या PCBच्या 2024चे MST CETचे सर्व क्वेश्चन्स आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये PCBच्या इन्क्लूड केलेले आहेत। मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सगळे PCMचे क्वेश्चन्स PYQs 2024चे दिलेले आहेत। नेक्स्ट वीकला 2025चे सर्व PYQs येणार आहेत याच टॉपिकचे। चलो, सो आपला PCB सिरीज मधला पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे। सॉलिड स्टेट टॉपिक चालू आहे मित्रांनो। पहा, सॉलिड स्टेट मध्ये आपण PCM मध्ये पण बरेच क्वेश्चन्स बघितले, इथं पण आता PCB चे क्वेश्चन्स तुम्ही पहा। तुम्हाला मोस्ट फ्रिक्वेंट क्वेश्चन्स कशावर दिसतील तर सगळे न्यूमेरिकल्स दिसतील। सॉलिड स्टेट मध्ये मॅक्स टू मॅक्स 90% न्यूमेरिकल्स आलेले आहेत। पहिलाच न्यूमेरिकल काय आहे पहा, कॅल्क्युलेट द मोलार मास, म्हणजे तुम्हाला m ची व्हॅल्यू विचारलेली आहे। ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग डेन्सिटी रो तुम्हाला त्यासाठी दिलेला आहे ग्रॅम्स पर cm क्यूब इफ इट फॉर्म्स FCC स्ट्रक्चर। माहिती पाहिजे तुम्हाला FCC मध्ये n किती असतं मित्रांनो, 4 असतं। आता a क्यूब n चं कॅल्क्युलेशन ऑलरेडी दिलेलं आहे। सो आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे मित्रांनो डेन्सिटी वाला काय आहे, n इंटू m डिवाइडेड बाय a क्यूब इंटू na, हो की नाही। पण आपल्याला इथं डायरेक्टली डेन्सिटी नाही विचारलेलं, काय विचारलेलं आहे तर मोलार मास विचारलेलं आहे। सो मोलार मास इज इक्वल टू रिअरेंज द फॉर्म्युला। सो हा लेवल 2 क्वेश्चन्स आहे। 3 प्रकारचे क्वेश्चन्स येतात हे मी कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ पण जरूर पहा, कारण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपला पेपर डिझाइन होतो CETचा, कशा पद्धतीने आपले क्वेश्चन्स तयार होतात। एकाच टाइपचे क्वेश्चन्स कधीच नसतात, इझी मीडियम डिफिकल्ट अशी लेवल असते। सो लेवल 2 म्हणजे मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे। m आपण घेतला, रिअरेंज द फॉर्म्युला रो इंटू a क्यूब इंटू na डिवाइडेड बाय काय असणार आहे, हा n इकडे डिनॉमिनेटरला जाईल। सो व्हेरी सिंपल कॅल्क्युलेशन, अजिबात लॉगची गरज नाही। पहा, रो किती दिलेले आहे मित्रांनो, रो दिलेला आपल्याला 19.2 इंटू राहिलं काय a क्यूब इंटू na, तुम्ही पाहू शकता 40 सेंटीमीटर क्यूब पर मोल दिलेले आहे ऑलरेडी, डिवाइडेड बाय n। FCC साठी n किती असतं मित्रांनो, 4। मला वाटतं तुमचं उत्तर आलेलं असेल, मी तुम्हाला आन्सर सांगायची गरज पडू नये। पहा, 4 1 4, 4 10 40, 19.2 इंटू 10 किती येतं कमेंट बॉक्स मध्ये लगेचच सांगायचंय। जे जे विद्यार्थी मला कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय देतील त्यांच्या कमेंटला मी सुद्धा रिप्लाय देणार आहे। सो वी कॅन हायलाइट द कमेंट आणि त्या कमेंट मी पिन पण करणार आहे। चलो, सो द आन्सर इज, मला वाटतं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दिलेलं पण असेल, 192 आणि तुम्ही पाहू शकताय ऑप्शन A इज द करेक्ट ऑप्शन। Going for the question number 2, calculate the volume occupied by particle in simple cubic unit cell। काय म्हणतात ते, सिंपल क्यूबिक युनिट सेल मधल्या पार्टिकलचं व्हॉल्यूम काढायचं। इफ द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज 5.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -22। मित्रांनो, सिंपल क्यूबिक युनिट सेल साठी तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल त्यांनी विचारलेलं आहे। सिंपल क्यूबिक युनिट सेल साठी व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलचं इक्वेशन पहा, 4/3 पाय r क्यूब। परंतु आपल्याला काय करायचंय की याच्यासाठीचा व्हॉल्यूम काढायचा आणि तुम्हाला युनिट सेलचा व्हॉल्यूम त्यांनी दिलेला आहे। मग युनिट सेलचा व्हॉल्यूम काय असतो तर हा a क्यूब असतो। a क्यूब तुम्हाला किती दिलेला आहे, 5.5 10 टू द पॉवर ऑफ -22 दिलेला आहे, हो की नाही। सो आपल्याला हे इक्वेशन आता a क्यूबच्या फॉर्म मध्ये जर घेतलं आपण तर आपल्याला सोपं पडणार आहे, कारण आपल्याला दिलेली एकमेव क्वांटिटी एवढीच आहे। सो रिअरेंज दिस फॉर्म्युला, या फॉर्म्युलाला रिअरेंज करावं लागेल, म्हणजे हा परत लेवल 2 चा क्वेश्चन आहे, समजून घ्या। कारण फॉर्म्युला ॲज इट इज वापरता येत नाही। तुम्हाला हे माहिती आहे का, सिंपल क्यूबिक मध्ये r आणि a चं रिलेशन काय आहे, a/2 आहे। हे माहिती असलं पाहिजे तरच आन्सर येऊ शकतं। मग आता आपण काय करूयात, r च्या ऐवजी a/2 ठेवूयात। पहा, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल 4/3, पायची व्हॅल्यू ठेवून द्या 22/7 इंटू आता r क्यूब आहे म्हणजे हेच काय असेल a/2 होल ब्रॅकेट क्यूब।
मला वाटतं तुम्हाला आता समजलं असेल मला काय म्हणायचं ते. आता आपण व्हॅल्यूज पुटअप करूयात. 4/3 22/7 इंटू एचा काय येईल मित्रांनो, ए क्यूब येईल पहा, डिवायडेड बाय 2 चा क्यूब, 2 इंटू 2 इंटू 2 इट मीन्स इट इज 8. मला वाटतं ए क्यूबची व्हॅल्यू डायरेक्टली आपण ठेवू शकतो. आता मग ए क्यूबची व्हॅल्यू किती आहे डायरेक्टली ठेवूयात आपण, कशाला एक स्टेप वाढवायची. पहा ए क्यूबची व्हॅल्यू ठेवून टाकू आपण. किती आहे ए क्यूबची व्हॅल्यू तुम्हाला दिसते तिथं, किती आहे 5.5 10 to the power of -22. सो हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करा मित्रांनो. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, हिअर देअर इज 11. अजून काय होऊ शकतं तुम्ही बघू शकताय, 7 इंटू 3 दॅट इज 21. राहिलं काय इथं आता 11 इंटू 5.5, हे मल्टिप्लिकेशन करून घ्या, किती येतं 0.60. सो दिस इज 60.5 10 to the power of -22. सो 21 ने जर 60 ला डिवाइड केलं तर तुम्ही बघायचं आता हे पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. तुम्ही काय करा, 21 चा टेबल येतोय. सो किती येतंय 21 1 जा 21, 21 22 2 जा 42. मग आपल्याला डिव्हिजन कितीचा बसतोय 2 चा बसतोय. तुम्ही इथं चेक करायचं लगेचच, जर इथं होल नंबर आपला इंटिजर 2 पॉइंट येतोय तर 2 पॉइंटचा आन्सर कुठे आहे, फक्त इथंच आहे. हे आहे का नाही, हे आहे का नाही, हे आहे का नाही. म्हणजे सगळीकडे तुम्ही प्रॉब्लेम चेक करू शकता. आपल्याला पूर्ण आन्सर काढायची गरज नाही. याचा आन्सर 2.88 हेच येणार आहे, कारण आपण कट मेथड वापरली. सो एमसीक्यू सोडवण्याची ही एक नवीन ट्रिक मी तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो, की सगळे ऑप्शन चेक करायचे नाहीत आणि सगळंच कॅल्क्युलेशन करायची गरज देखील नसते. कारण तुम्ही 21 ने 60 ला डिवाइड केलं तर तुमचं आन्सर अल्टिमेटली 2 पॉइंटच येणार आहे. ऑप्शन मध्ये कुठेही 2 पॉइंट नाहीये, फक्त ऑप्शन ए सोडला तर. सो दॅट इज 100% करेक्ट ऑप्शन. ओके, तर न्यूमेरिकलला वेळ वाचवण्यासाठी ही गोष्ट तुम्ही फॉलो नक्कीच करू शकता. चलो क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया आपण वेळ न घालवता. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ बीसीसी युनिट सेल. काय विचारले मित्रांनो, बीसीसी युनिट सेलचा व्हॉल्यूम विचारलाय. इफ द रेडियस ऑफ एन ॲटम इज, आणि त्यासाठी तुम्हाला रेडियस दिलेली. सो आपल्याला सगळ्यात अगोदर बीसीसी युनिट सेल साठी रेडियस आणि ए चं रिलेशनशिप मला वाटतं ते तुम्हाला माहिती पाहिजे. किती येते सांगा, कोणाकोणाला माहिती त्यांनी रिलेशनशिप मला सांगा. काय येते 4/√3. पटकन बोला, रिलेशनशिप माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, रिअरेंज नंतर करूयात आपण. ॲज इट इज फॉर्म्युला काय आहे, √3/4a. ओके, आता आपल्याला रेडियस दिलेला आहे, हो की नाही. पॉज कर पर 1 मिनिट. सो तुमच्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे आता √3/4a. मग तुम्हाला काय दिलेलं आहे, रेडियस दिलेलं आहे. सो यू कॅन पुट द व्हॅल्यूज अँड फाइंड आउट द आन्सर. काढायचंय काय व्हॉल्यूम, मग आपल्याला व्हॉल्यूम काढायचंय तर ए क्यूब लागेल ना. मग त्यासाठी अगोदर काय करावं लागेल, ए. मग ए च्या फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला रिअरेंज करा. ऑर ए इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, 4r डिवायडेड बाय √3. मग ए ची व्हॅल्यू काढली त्याचा नंतर क्यूब घेऊ शकतो. मग अगोदर आपण काय करूया, ए ची व्हॅल्यू काढूया. We can calculate the value of a. पहा, therefore a is equal to 4 into r व्हॅल्यू किती आहे तुमची पिकोमीटर मध्ये, आपल्याला इथं सेंटीमीटर मध्ये पाहिजे. सो 216.5. तुम्हाला माहिती आहे कन्व्हर्जन पिकोमीटर टू मीटर 10 to the power of -12, पण सेंटीमीटर 10 to the power of -10. ओके, इनटू आणखी काय आहे का, नाहीये. सो देर इज नो नीड ऑफ सच मल्टिप्लिकेशन. वी कॅन प्रोसीड फर्दर. डिवाइड बाय, आता कशाने डिवाइड करणार आहे, दिलेली क्वांटिटी तुम्ही बघा √3 आहे 1.732. सो तुम्ही उघड बघू शकताय की या 216 ला 4 ने मल्टिप्लाय करताय आणि जे काही उत्तर येईल ते 800 च्या पुढे समथिंग येणार आहे. बेचोक 800 च्या पुढे आन्सर येणार आहे आणि परत 1.732 आहे. सो 1.73 म्हणजे 2 पेक्षा कमी ने डिवाइड करताय. मग 800 च्या पुढचा आन्सर आहे 2 पेक्षा कमी ने डिवाइड करताय. 1.7 म्हणजे 17 च्या टेबलने पण डिवाइड करा. तुमचा आन्सर येते तिथं 498 पॉइंट समथिंग, सपोज 498.9 असं येईल इंटू 10 to the power of -10. पण तुम्हाला माहिती आहे का 498.9 ला ॲज इट इज घेत बसायचं नाही क्यूब मध्ये.
ह्याला राऊंड ऑफ किती करू शकतो आपण 500. दिस शुड बी नियरली इक्वल टू 500. मग आता आपण याचा क्यूब घेऊ शकतो. ए क्यूब इज इक्वल टू 500 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -10 चा क्यूब. मग किती सोपं आहे पहा. 5 चा क्यूब किती येईल 5 × 25 25 5 1600. म्हणजेच हे आन्सर येणार आपलं 125. 00 आहे त्याचा क्यूब किती येईल 10 टू द पॉवर ऑफ 6 आणि हे -30 मधून 6 गेले -24 आणि आपल्या इकडे आन्सर किती आलाय 10 टू द पॉवर ऑफ -24 घेतला. पण तुम्ही बघू शकताय इकडे सगळीकडे 22 आहे. मग त्याच्यानुसार चेंज पण करावं लागेल आपल्याला. याला जर आपण -22 केलं पॉवर मोठी झाली तर हा नंबर तेवढ्याने छोटा येईल म्हणजे डेसिमल पॉईंट इथे येईल 1.25. लेट्स चेक द आन्सर. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. कॅल्क्युलेशन्स न्यूमेरिकल्स ह्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आणि याला एकच गोष्ट लागते प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुरीवांनो वुमेन आल्सो. चलो कारण फक्त हे वाक्य मुलांना लागू नाही होत तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस भरपूर करावं लागेल. न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला जर कमांड आणायची असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. जेवढे जास्त तुम्ही न्यूमेरिकल सोडवचाल जेवढे जास्त तुम्ही व्हिडिओज बघचाल तुम्ही बघू शकताय एकट्या सॉलिड स्टेटवर आपण जवळपास 100च्या आसपास न्यूमेरिकल्स घेऊन जातोय. त्यामुळं खूप सारी प्रॅक्टिस आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमची होते आणि चलत चलत तुम्ही स्पीड वाढवून सुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि तुमचा बेनिफिट करून घेऊ शकता. लेट्स मूव ऑन. Question number 4. Calculate the number of atoms in 0.4 grams of metal if it forms FCC structure. परत एकदा number of atoms चा सिंपल फॉर्म्युला सांगतो. Number of atoms is equal to मित्रांनो x n divided by rho a cube. फॉर्म्युला पाठच ठेवा. खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे. x म्हणजे त्याचं मास 0.4. FCC आहे म्हणल्यानंतर युनिट्स येईल. परत एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा तुम्ही की FCC मध्ये किती पार्टिकल्स असतात 4. डिवाइड बाय रो इंटू ए क्यूब. पहा इथं व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 1.2 10 टू द पॉवर ऑफ -22. सॉल्व दिस वन. डायरेक्टली आपण 4 × 1 = 4 4 × 3 = 12. हे किती आलं मग जर आपण 3 चा विचार केला 3 आलं हे. त्यानंतर 4/3. आता इथे तुम्हाला आन्सर मिळू शकतं त्याचं किती येऊ शकतं सांगा 4/3. याला काय करतो 10 टू द पॉवर ऑफ 22 करतो वरती जाऊन 4/3 चा आन्सर किती येतं तुम्ही सांगा. 3 चा टेबल येतोय 3 1 3 1 उरतात परत 10 3 त्रिक 9 परत 3 त्रिक 9 1.33 10 टू द पॉवर ऑफ 22. चेक करू शकताय ऑप्शन बी बॉम्बे इज द करेक्ट ऑप्शन. सो किती सिंपल आहे. यासाठी एकच गोष्ट लागते ती म्हणजे फॉर्म्युला. सो फॉर्म्युला शीट पाठच करा. तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुमची मे महिन्यातली सीईटी आता खूप महत्त्वाची म्हणजे आणखी 30 दिवस तुम्हाला वाढवून मिळालेत मित्रांनो. याच्यापेक्षा काय पाहिजे. 30 दिवस तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत. पहा पैसे आयुष्यात आपण कधी पण कमवू शकतो. गेलेली वेळ परत वापस येत नाही. सो ज्या मुलांना रिग्रेट होता की माझा अभ्यास झाला नाही मी आतापर्यंत काही केलं नाही मला वाटतं त्यांनी आजपासून कामाला लागावं. खूप विनंती आहे माझी तुम्हाला सगळ्यांना कारण तुम्ही आजपासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा तुम्ही 100% जिंकू शकता. लक्षात येते तुमच्या. लेट्स मूव ऑन. क्वेश्चन नंबर 5. डेन्सिटी विचारले. कॅल्क्युलेट द डेन्सिटी. इट इज टू बी कॅल्क्युलेटेड. सो डेन्सिटीचा फॉर्म्युला परत एकदा मोस्ट फेवरेट क्वेश्चन ऑफ द सीईटी. रो इज इक्वल टू n इंटू m डिवायडेड बाय a cube into na. सो सिम्पलेस्ट फॉर्म्युला ऑलरेडी कॅल्क्युलेशन तुम्हाला बरेच दिलेले आहेत. तुम्ही बघू शकताय मोलार मास दिले मित्रांनो किती दिलेले आहे 92. त्यानंतर आपली जी युनिट सेल आहे त्याच्याकडे पण लक्ष द्या. कोणती युनिट सेल आहे इफ इट फॉर्म्स BCC म्हणताय म्हणजे n ची व्हॅल्यू 2 घ्या मोलार मास 92 घ्या डिवायडेड बाय a क्यूब इंटू na दिलेलं आहे पहा 23 इंटू जे काय आहे ते फक्त 23 दिलेलं आहे. आता तर तुम्ही जर बघितलं तर 23 चा टेबल डायरेक्ट आहे 23 1 23 23 चौक 92 4 2 8 संपलं. 8 त्याचं उत्तर यायला पाहिजे. कुठं आहे ऑप्शन ए मध्ये. कधी कधी सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ न्यूमेरिकल सुद्धा देतात काहीच कॅल्क्युलेशन नाही इथं पहा खूप सोपं 23 चा टेबल आहे फक्त. चलो नेक्स्ट.